आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. या प्रेमाच्या कट्ट्यावरती जाऊया. सगळ्यात आधी चहाचा घोट घेऊया. बरं, हा सोसायटी टी कडक डस्ट चहा आहे. हा कडक चहा प्यायल्यानंतर ज्या गप्पांना एक इस्त्री सारखी कडकपणा येतो त्याला मजा नाही. त्याच्यामुळे आधी घोट घ्या, मग आपण पुढच्या गप्पा मारूया. वा, मला हे माहिती आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे, बरोबर ना? हो. कुठे भेटलात? कुठे तू हिला पाहिलंस, तुम्ही त्यांना पाहिलं? आम्ही एकत्र एकांकिकांमध्ये काम करायचो. अच्छा. म्हणजे तेव्हा मी कॉलेजमध्ये पण होते आणि ह्याचं पासआउट झालं होतं. तर बाहेरच्या खुल्या एकांकिका स्पर्धा असतात, त्याच्यात हा एक अंबरनाथचा एक उमदा कलाकार म्हणून आमच्या ग्रुपमध्ये इन झाला होता. सो तिथून आमची असं ओळख नको झाली. सांगूस. पहिल्यांदा कसं बघितलंस ते सांग. स्टेशनवर, डोंबिवली स्टेशनला. अच्छा. सातवसेला भेटलो. हा हा. स्टेशनवर पहिली भेट झाली? तिने पहिल्यांदा मला बघितलं. कसं काय, कुठे म्हणजे? म्हणजे अशीच एक स्पर्धा करून आम्ही रात्री उतरलो डोंबिवली स्टेशनला ट्रेनने. आणि संजय सातवसे म्हणून आमचा एक डिरेक्टर होता. तो मला सांगत होता मला कुशल भेटणार आहे आत्ता, तुला माहिती आहे, आणि खूप त्याच्याबद्दल बोलत होता. आता इथे मला डोंबिवली स्टेशनला तो भेटणार आहे. तो माझं असं कोण आहे कोण आहे कोण आहे. आणि फायनली हा त्या स्टेअर्सच्या इथे उभा होता आणि मी याला पाहिलं. म्हणजे अच्छा हा आहे का. मी पहिल्यांदा कधी बघितलं सांगतो. एक ठाण्यामध्ये एक स्पर्धा होती आणि एकपात्री अभिनय स्पर्धा. आणि आम्ही कोणा एकमेकांना ओळखायचोच नाही खरं तर. आणि झालं असं होतं की माझ्या मामानी फॉर्म भरला होता आणि मला फॉर्म भरायचा होता. मी म्हटलं मी नाही फॉर्म बिम भरत. मामा आई मला घाबरले माझे एकदम. मी नाही जाणार मी जाणार. तर ते पैसे वाया जातील म्हणून मी त्यांच्या नावावरती ती स्पर्धा अटेंड केली. ओके. आणि 50 रुपये फॉर्मची फी होती तेव्हा. पण तेव्हा ते 50 रुपये म्हणजे काय झाले राव. खूप. रिझल्ट आता लागणार, स्पर्धा झाली. त्याच्या आधी सिद्धार्थ जाधव आला त्या स्पर्धेला. आणि मग मला इतका राग आला ना राव की मी म्हटलं की हे साले चिटिंग करतात यार. तोपर्यंत सिद्धा एका नाटकात आला होता. मला तुमचा मुलगा करतो काय, देवेंद्र पेम सरांचं नाटक होतं. आणि म्हटलं की यार कमर्शियल नट येतात हौशी रंगभूमीवरती, असं कसं यार. तर त्या स्पर्धेमध्ये हिने परफॉर्म केलं होतं ती फुलराणी मला वाटतं. अरे वा. मला फारिष्टाच्या शापामधल्या बाई ग तू वाच हे. तर तुला आठवतंय पहिली? तर हिने ते परफॉर्म केलं होतं ना. तर मी असं बसलो तर म्हटलं यार काय पोरगी आहे यार, काय काम करते जबरदस्त. पण आमची काहीच ऍब्सोल्युटली ओळख, इंटरॅक्शन पण नव्हतं. काहीच नाही. आपण रॅन्डम नाही का म्हणतो की अरे हे चांगलं काम करते. म्हटलं यार ही पोरगी भारी काम करते. आणि सिद्ध्या त्या एकपात्री अभिनय स्पर्धेला आला. मग रिझल्ट डिक्लेअर झाले. आणि मी जेव्हा रिझल्ट चालू होता ना तेव्हाच म्हटलं की आता हे चिटिंग होणार, पासलिटी होणार ऑफकोर्स. आणि तेव्हा सिद्धार्थचा दुसरा नंबर आला, माझा पहिला क्रमांक आला. मामाच्या जागेवर तू जाऊन परफॉर्म केलंस? हा. तेव्हा मी म्हटलं नाही स्पर्धा खऱ्या असतात, रिझल्ट खरे लागतात बरं का. आणि त्याच स्पर्धेत हिला बक्षीस मिळालं होतं. आय थिंक उत्तेजनार्थ तिला मिळालं होतं. तर ती एक स्पर्धा. मग तिकडनं मला सिद्धार्थ घेऊन गेला देवेंद्र पेम सरांकडे. मग मी त्यांच्या नाटकात आलो आणि मग माझं कमर्शियल काम सुरू झालं. त्या एका स्पर्धेने माझं आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे कमर्शियल काम आणि कमर्शियल काम कुणासाठी करायचं ते कारण मला एकाच स्पर्धेत मिळालं. क्या बात है. पण याच्यावरनं बोध मी हा घेतलाय की मामा फक्त लग्न मंडपातच लग्न लावतो अशातला काही भाग नाही. कुठल्या तरी स्पर्धेतही मामा लग्न जुळू शकतो. त्यामुळे मामाची मर्जी राखा. कधी कधी त्याच्या गैरहजेरीत तुमच्या आयुष्याची नैया तीराला लागू शकते, हो की नाही? मामा गैरहजर राहिला आणि साहेबांना पहिलं बक्षीस मिळालं. आता त्या स्पर्धेमध्ये तुम्ही जे परफॉर्म केलं होतं ते आठवत असेल तर एक छोटंसा सादरीकरण आम्हाला करून दाखवाल? अरे ए दादा, अरे घे की फुलं, अगं ए ताई, अगं घे फुलं. मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई ग तू याच हे. मला फ्लोरिस्टाच्या शापामधल्या बाई ग तू वाच हे. काचच्या माग उभं राहून शिनी फुल इकायची हे. मला फ्लोरिस्टाच्या
शॉपा मधल्या बाई गत हुआच हे. क्या बात आहे. तुला मी सांगू, थँक्यू तू हे तिला करायला सांगितलंस. खूप वर्षानंतर आज तिच्याकडनं हे ऐकतो, म्हणजे त्याच्यानंतर आजच डायरेक्ट करत. तुला एक खरं सांगू का, मला नेहमी वाटतं जे बाहेर पुरुष कर्तृत्ववान होतात, एखाद्या क्षेत्रामध्ये मास्टरी मिळवतात, त्यांच्या बायकांनी जर येऊन पुढे येऊन करिअर करायचं ठरवलं ना, तर आपल्याला लोक ओळखायचेही नाहीत. वा. इतक्या त्या अप्रतिम परफॉर्मर आहेत. त्या फक्त आपल्या पाठीशी असतात ना. आता हे जे आहे, मी एक सेकंदही पापणी लावली नाही हे सगळं बघताना. बरं, हे तू किती वर्षांनी केलंस आज? 25 एक. त्यातला तोरा, ठसका, स्वर, सूर, उच्चार काहीच चुकलं नाही बघ. अमेझिंग. म्हणजे माझ्या बायकोसह मी तमाम अशा गृहिणींचे, महिलांचे आभार मानतो की तुम्ही तुमच्यातलं काहीतरी दडवून घरात थांबता, म्हणून आम्ही बाहेर पडून मोकळं काहीतरी करू शकतो. खरं आहे की नाही? अगदी खरंय, अगदी खरंय. आम्ही दोघंही खरं तर ऍक्टिंग फील्डमध्ये करिअर करायचं म्हणून एकत्र एकत्र आलो. आलात. आम्ही एकांकिकेत भेटलो. पहिल्याच दिवशी असं ट्युनिंग मला असं झालं की मी तिला म्हणालो की आपलं जमेल. अरे वा वा, किती छान. आता ते आयुष्यभरासाठी जमलं राव माझं. पण तिला पण ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं, मलाही ॲक्टिंगमध्ये करिअर करायचं होतं. पण लग्नासाठी कसं की दोघेही याच क्षेत्रात असणं योग्य नाही ना, म्हणजे कुणीतरी एकाने भक्कम कमवलं पाहिजे. बरोबर. तर ते कुणी करायचं, तर तो त्याग तिने माझ्यासाठी केला. तिने हे क्षेत्र सोडलं, ती नोकरीला लागली आणि खूप वर्ष पोसलं मला तिने, म्हणजे खूप वर्ष पोसलं तिने. आपलं करिअर होईपर्यंत खूप वेळ लागतो नाही का, एक अगदी जातो वेळ आपल्याला. अगदी बरोबर आहे. हे दोन्ही जे तुमची चाकं बॅलन्स झालेली आहेत ना, याचा अर्थ ही अनुरूप जोडी आहे. आणि ह्या अनुरूप जोडीला आता मला तुम्हाला विचारायचं की इतर जोड्यांनी जर अनुरूप व्हायचं असेल तर कुठली गोष्ट नेटाने केली पाहिजे? आता मी काही कपल्सना बघतो की ते खूप एकमेकांबरोबर वेळ घालवतात, एकमेकांना खूप वेळ देतात. मला असं वाटतं की आमच्यामधलं गणित हेच आहे की आम्ही एकमेकांना खूप स्पेस देतो त्यांचा. जिथे मी कमी पडतो तिथली उणीव ती भरून काढते. मला असं वाटतं की जिथे आपला पार्टनर कमी पडतो ती जागा भरून काढणारी व्यक्ती हवी. आता ह्या सगळ्या जोडीमध्ये हे कधी आलं? एकत्र खाल्लेला एखादा पदार्थ, एकत्र आठवलेला पदार्थ जो लक्षात राहिला आहे, आप्पेवाला असं काहीतरी तुमचा एक ठरलेला होता का? एक डोंबिवलीचा एक अप्पमवाला आहे. अप्पम म्हणजे डोंबिवलीमध्ये एक असं वाडगं असतं. वाडग्यामध्ये डोसा एक करून डोसा आणि चटणी, पण ते वाडग्यात बनवतात, तर त्याला अप्पम नाव आहे. तर आम्ही डोंबिवलीत भेटायचो आणि त्या अप्पमवाल्याकडे ते खायला म्हणून जायचो. तेव्हा ते 3-3.5 रुपयाला एक असं अप्पम होतं आणि तिकडे आम्हाला थोडा वेळ एकमेकांबरोबर काढायला मिळायचा. आम्ही अप्पम खात आपल्या गप्पा मारायचो. मग आम्ही जवळजवळ 4 वर्ष एकमेकांबरोबर प्रेमात होतो. 4 वर्षानंतर आमचं लग्न झालं. लग्न होऊन मी डोंबिवलीत शिफ्ट झालो. मग 3-1 वर्षांनी मला मुलगा झाला आणि मग पुढे डोंबिवलीत आणखीन काही वर्ष मी राहिलो. तर ह्या सगळ्या प्रकारात तो अप्पमवाला मात्र कॉन्स्टंट राहिला. आम्ही संध्याकाळी त्याच्याकडे कायम जायचो, तिथे तो अप्पम खायचो. म्हणजे आमच्या प्रेमापासून ते आमच्या मला मूल होण्यापर्यंत त्या सगळ्या प्रोसेसमध्ये तो सोबत होताच कायम. आणि आत्ता जेव्हा मी ठाण्यात राहतो, कधी डोंबिवलीत जाण्याचा योग आला की आवर्जून त्या अप्पमवाल्याकडे जातो, तिकडे खातो आणि मगच पुढे जातो. क्या बात है. वा वा. तो पदार्थ आणि तो अप्पमवाला कायम तुमच्या प्रेमाचा साक्षीदार आहे, हो की नाही? हो. वा.